नमस्कार, राधाकृष्ण मराठी ब्लॉग्समध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत. तर आम्ही ज्वारीच्या वावराला चक्कर मारायला चाललोय, मी आणि दादा. बघूया ज्वारी कशी झाली आहे तिकडं. हिला ज्वारी नाही म्हणता येणार, कडूळ झालंय काय दादा? कडूळच आहे, पण पाऊस पडल्यामुळे आलं, नाही तर काही शक्य नव्हतं, हे काही येणार नाही. पण आता चारा भरपूर होणार, दाण्याची तर काही अपेक्षित नाहीये, पण चारा मात्र नक्की भरभरून होणार आता. तर ही फक्त लास्टला जो अवकाळी पाऊस आला ना त्याच्यामुळे घडलं, नाही तर आता इथं खाली पडलेलं असतं सगळं. आणि जी आम्ही खरंच पेरली होती ट्रॅक्टरनी ती ज्वारी बघा, एकदम छान आली ती. हिला तर वाढलेलीच नव्हती, आम्हाला वाटलं होतं पूर्ण वावर खालीच राहणार आहे, कडूळ बी येतं की नाही काय माहिती, पण चांगली आली गिंदा, चांगली आली ज्वारी. बाटुकन नसतं झालं, कोणाकोणाकडे झालं बरं असं, पाऊस पडला आणि मागचे पिकं आले कमेंट्स मध्ये. आणि आता ज्वारी चिकट पडली आहे तरी पण इतके पाखरे येत आहेत ना. आणि आता मळे बनवणार आम्ही, आणि मळे बनल्यानंतर पाखरं गोफणीनं राखायला पण भारी मजा येते. आमच्याकडे मळे म्हणतात त्याला, तर ते लवकरच सुरू होतील बांधायला. आणि तुरीचं वावर पण खाली झालंय, आता त्याच्यामध्ये हरभरा टाकलंय, उगून नाही आला अजून, पण भरपूर हरभरा पेरलंय इथे. आणि ज्वारी पण चिकतच पडलेत आता, पण तरी पाखरं खायला यायला लागले त्याला, कारण खायला तर असं जंगलात काही राहिलं नाही, पाणी नसल्यामुळं बिचाऱ्यांचे पण हाल होतात. पण तर दादा काय म्हणताय ऐका. सगळ्याचा वाटा राहतो, त्यानं कुठं खा, ते काही झोळ्या घेऊन येले का हे बांधून नेणार आहे थोडी, खाऊनच जातील. त्याशी आशीर्वादानं आपल्यालाही भेटत, नाही तर पाऊस असं पडायचं आपल्याला तरी असते. ज्वारी आलीच नसती, आम्ही राखत नाही, आम्ही पण कुठेतरी आमच्याकडे मळा बांधला का लोक भरपूर राखीनारे, तर तिथं जाऊन मला भारी मजा येते. पाखरं नाही उडवत, पण आपल्याकडे दरवर्षी ज्वारी राहते. पण मळ्यावर जायची पण एक गोफण फिरवायची तेवढ्यासाठी जातात त्यांच्याकडं. आमची ज्वारी अशीच पडली, आमच्या बाजूवाल्यांची. आम्ही फक्त चक्राला येतो तिकडं कशी आहेत काय बघायला, राखायला नाही. पण मळा मला आवडतो, आणि ती गोफीन बी पिक्चर मधल्या सारखं म्हणून जात असते. ते पण आमच्या अख्ख्या गावामध्ये 2च मळे असतात फक्त, बाकीचे कुठेच नसतात आहे ना. सगळे सोडून देतात, जे खातील ते खातील, जे राहतील ते. आणि आमच्या मंदिरात पण अडकवलेले असतात मग ज्वारीचे कंस. हा, मग चिमण्या ते येतात मंदिरात खायला. तुकाराम महाराजासारखं आमची ज्वारीला काही त्यांनी कसं सोडून दिलं होतं, जे खायचं ते खा, जे न्यायचं ते न्या. पाखराला पाणी ठेवायचं तुकाराम महाराज. दाणे खाल्ले का पाणी प्यायला पाणी लागेल ना. आपण तेवढं तर करत नाही, मग खाऊ तरी द्या, मोकळं मनसोक्त खा, हा ना. ते पाणी भरून ठेवायचे, हा पाणी भरून ठेवायचं. आणि ज्वारीला चक्कर मारल्यानंतर आता बोरीचं झाड जवळच असल्यावर गपचीत जाऊ का? नाही, बोरं खाल्ल्याशिवाय जायचंच नाहीये. आणि ज्वारी पण बघा मस्त आली आहेत एकदम. ही पाऊस पडल्यानंतरची ज्वारी, ही मागची ज्वारी ती आधी आलेली ती बिघडली होती, पण पाऊस पडल्यानं छान आली. आणि बोरं आता आटपत आलेले आहेत, काही ही बोरीला सुरुवातीला आले होते म्हणून आता हिचे संपत आले. पण तरी कोणत्याही झाडाकडं फळांच्या जा तुम्ही, ते आपल्याला कधीच नाराज करत नाही, काही ना काहीतरी भेटतात. आणि खाली पडलेले बोरं पण असतात, पण ते आधीचे शिळे बरं वाटतं ना, ताजे ताजे खायला छान वाटतं. तर मस्त गाभोळे पिकलेले मस्त बोर आहेत, पण आंबट आहे थोडे. आमच्याकडं
खूप खूप बोर आहे, जिकडं जा तिकडं, पण जी आवडती ना तिची वरती. आता हे बघा इथं पण हे लय छान आहे, गोड आहे, पण जास्त पिकलेलं नाही. खाऊन पाहिल्याशिवाय कळत नाही काय कोणते छान आणि कोणते नाही. म्हणून सिजनेबल फळं तर सगळे खायला पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या ज्या ह्याचे बोरं खाल्ल्यावर याचे वर्षभर न्यूट्रियन्स आपल्या शरीरात असतात, त्याच्यासाठी नक्की खा आणि खाऊ घाला दुसऱ्यांना. आमची ज्वारी कशी आली? दगडी ज्वारी ना दादा, ही दगडी ज्वारी गावरान. आम्ही ज्वारीच्याच भाकरी खातो जास्तीची. दूध भाकर तर लय भारी लागते. घरचं दूध, घरचीच ज्वारी, घरच्याच चुलीवर थापायच्या, मग मजा येते. चटणी भुरका तोंडीला. रानमेवा खात खात चक्कर मारण्यामध्ये जो आनंद आहे ना तो कशात नाही. आणि ह्या ज्वारीला दान लागू द्या, हुरडा पार्टी करायला आम्ही तयारच आहेत. कोणाला आवडते बरं हुरडा पार्टी? आमच्याकडं तर खूप भारी असते. या ज्वारीच्या कणसासोबत शेंगदाण्या, गूळ, खोबऱ्याच्या चटण्या, अजून दही, आणि सगळे जण पाहिजेत, हाय ना दादा? मग मजा येते हुरडा पार्टीला. आणि हुरडा पार्टीचं एवढं क्रेज आहेत की आम्ही लहान असताना तर मी योगेश येईपर्यंत दादा नाही बंब्या काढून ठेवायचे, रोज भाजायचं रोज. तसंच आज आम्ही मक्का खाल्ली. मक्काची कणस भाजून भाजून खाल्ली. कुठे गेले मालक? आणि इकडं आलोच आहे शेताला चक्कर, तर काकूची कोथिंबीर उपटायचं काम सुरू आहे. आणि कोथिंबीर पण बघा कशी लुसलुसीत हिरवीगार छान एकदम. तर हिचे काय भारी बनतात रे भजे ना, गरम गरम पोहे भजे. अजून वहिनी अजून काय बनवते चांगलं तुम्ही? धिरडे, मुटकुळे, अजून 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 किती छान आहे. जशी देवान खावा बरे. आणि तिला भाव पण आहे आता, मंगले मजा येते. मंगले तोंडावर खुशी राहते. काय 800 रुपये शेकडा जागेऊन चाललीये. लय छान भाव आला, असाच भाव येत राव. भारी ना. आणि या गोण्याच्या दोऱ्या एक अशी उपसायची. भावी तिला अशा जुड्या बांधायच्या. पकडायची, एवढं छान सुंदर दिसते माझी आणि मोठी पण दिसते. किती निघाल्या आज? 100 म्हणजे 800 रुपये फिक्स 100 गाड्यांची. इतकी कमी काऊन काढली मग? मला उशीर झाला. मला जायचं तू पण डॉक्टर नाही का? तो आमच्या वर्गात होता. आणि उपटून अशा छान जुड्या बांधायच्या. ह्या जुड्या बांधल्या म्हणजे 100 रुपये 100 कोथिंबीरीची जुडी बांधली ना तर 1 शेकडा. आणि या 1 शेकड्याला 1000 रुपये शेकडा आहेत आता सध्या.
आणि मग अशा जोडून मोजून ठेवायच्या, म्हणजे पटापट चांगल्या 1000 2000 3000 जुड्या निघल्या तर लय भारी वाटतं. एवढा भाव असल्यावर किती लुसलुसीत येत ना आमची कोथिंबीर वड्या बनवायला भारीत एकदम. तर असं सगळं आमचं छान शेतामध्ये कसं वाटलं नक्की लिहा. परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत राधे राधे.